जय सद्गुरु. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत. सखीनो, आता आहे घटस्थापन. आता आपण घटस्थापनेमध्ये कसे घट बसवायचे, कशी पूजा करायची ते बघूया. आता तुम्हाला असं वाटलं असेल आवाज का असा आलाय, तर खूप सर्दी खोकला झालेला त्याच्यामुळे घसा बसलेला आहे. तर आपण तयारी करूया. तर आपण घटस्थापना करण्याच्या आधी, कोणतेही पूजा करण्याच्या आधी थोडं साहित्य जमा करून ठेवलं ना तर आपल्याला त्रास होत नाही. म्हणजे आपण पूजा लगेच करू शकतो. तर मी घेतलेली ती वेणी, हे झेंडूची फुलं आहेत, हे आंब्याची पानं, डाळ आहे तो दरवाज्यावर लावण्यासाठी. आणि आज सर्व देव आपण नागवेलीच्या पानावर बसवणार आहोत, कारण आजचा मानस आहे. ही देवीसाठी चुनरी. आणि ह्या वाती बघा मिळतात ना अशा, तर या डबल याच्या असतात आणि बराच वेळ पेटत राहतात. त्याच्यानंतर बघा हे ना, हे पण तुपापासून बनवलेलेच हे असतात, मिळतात, ते पण छान असतात. आता अशा वाती पण आपण ना दिवे करून ठेवायचे. हे आहे सगळ्या प्रकारचे कडधान्य, ही माती. तर आता आपण घट कसे बसवायचे ते बघूयात. तर थोडंसं तांदूळ, हळदी, कुंकू, त्याच्याशिवाय कोणतीही पूजा होत नाही. आता बघा मी परात घेतले, किंवा एक मोठं ताट पण आपण घेऊ शकतो. आता एकदा बसवल्यानंतर आपल्याला हलवता येत नाही, म्हणून पहिलाच ॲडजस्ट सगळं करून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं तांदूळ, हळदी, कुंकू घालून घेणार आहे. नंतर पंत्रावळी ठेवणार आहे. माती बघा अशी बाजारामध्ये मिळते, किंवा कोणाच्या अशा रानात शेतात असेल तर तीही चालते. पण ही आता बाजारातून मी आणलेली आहे. ही माती घेतली, तर ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया सगळी. आता आपण तांब्या ठेवून घेऊया, कळस. याच्यामध्ये असं गोल करायचं, माती चारही बाजूनी व्यवस्थित पसरवून घ्यायची. आता कळसाला आपण स्वस्तिक काढून घेऊया. आणि हळदीची आणि कुंकवाची 5-5 बोटं उमटून घेऊया. आणि याच्यामध्येच हळद, कुंकू, तांदूळ, सुपारी, एक नाणं घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण फूल घालून घेऊया. याला नागवेलीची पानं बोलतात. आता आपण नागवेलीची पानं 5 पानं तरी अशी ठेवून घ्यायची, 5 किंवा 7. आणि याच्यावरतीच आपण श्रीफळ ठेवायचं. आणि याला एक ना असं हळकुंड असतं की नाही, छोटा हळकुंड असं लावून घ्यायचं. यालाच आपण हळदी कुंकू लावून घेऊया. एक वेणी. आता हे सगळ्या प्रकारचे धान्य आहेत, 9 प्रकारचे असतात, ते आपण असं याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता थोडीशी माती अशी वर खाली करायची. आणि थोडीशी फुलं अशी टाकून घ्यायची. आता थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं सगळीकडे, कारण माती थोडीशी ओली व्हायला पाहिजे की नाही. आणि जेव्हा आपण रोज पूजा करतो त्या थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, कारण मातीमध्ये ओलावा येण्यासाठी. आता ही माती सुकी आहे ना, म्हणून आपण आज जास्त पाणी घालत. ही बघा कोल्हापूरची लक्ष्मी आई आहे. मी ती हे पण करून ठेवलेलं आहे पंचामृत.
आणि नैवेद्याला साखर पण घेतलेली आहे, तांदूळ पण घेतलेले आहेत. आता आपण पहिला गणपतीची पूजा करणार आहोत. तर आज कसं करायचं, नागवेलीची पानं असतात की नाही ती पहिला ठेवायची. त्याच्यावरती पण आपण कुंकू, हळदी, थोड्याशा अक्षदा, आपले बाप्पा जी ही आमची कुलदेवता अंबा माता. आई अंबा माता. बाप्पाच्या चरणी आपण एक हार घालूया. देवी मातेला वेणी घालूया. आपल्याला अखंड ज्योत ठेवायचे, तर त्याच्यासाठी काय करायचंय बघा, असं आहे ना, हे बघा अशा प्रकारे धागा मिळतो की नाही, डबल करायचा आणि त्याची वात करायची, म्हणजे लवकर ना 9 दिवस पूर्ण व्यवस्थित आपल्याला वात लावता येते. आपण 9 दिवस आपल्याला दिवा चालू ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तेल पडतं, पण आपण खाली काय करायची, थोडीशी अशी डिश घ्यायची. आपण अंबा माताला ना चुनरी घालून घेऊया. आता फोटोला कसं आपण हे करू शकत नाही ना, याला आपण वस्त्र घालून घेऊया. कापसाचं वस्त्र असतं की नाही, हे कापसापासून तयार केलेलं आहे. अंबा माताला आपण गुलाबाचं फूल लावून घेऊया. घटाला पहिली माळ असते की नाही, ती नागवेलीच्या पानांची असते, तर आपण आता ती लावून घेऊया. असा कळस असतो की नाही आपला लावलेला, तुम्ही मडक्या असं मातीचं असतं की नाही, मातीचा पण लावू शकता, किंवा स्टीलचा तांब्या असेल, जसं आपल्याकडे असेल त्याप्रमाणे, आणि असं लटकत ठेवायचं. आता तुम्ही कुठेही लटकू शकता. आता माझं मंदिर आहे, तुम्ही मंदिरलाच लावणार आहे. शक्यतो माचीस असतात ना, आता असेच मंदिराचे दिवा लावायला असेच मोठे माचीस घ्यायचे, म्हणजे ना हाताला चटका लागत नाही, आणि जास्त महागी नसते, 10 रुपयाला असतो. आणि वाट ठेवताना काय करायचं, जरा बारीकच ठेवायची, जास्त पेट्टी नाही ठेवायची मोठी. शांत दिवा ठेवायचा आपण नेहमी. तर आता आपल्याला वात काय करायचंय, पूर्ण आपल्याला 10 दिवसापर्यंत ठेवायचं आहे ते, पण आपण तो विझू नये म्हणून अशी कास ठेवायची. एक दिवा आपण तुळशी पुढे आणि एक उंबऱ्या पुढे लावणार आहोत. आणि आता आपण आरती करून घेऊया.